हा कायदा करतो काय ते लक्षात घ्या. काय करतं, TCS नावाची पद्धत आहे. म्हणजे TCS काय करायले, तर हे भिकारचोट आमचे जे गोरगरीब पोर आहेत, तो जर पोरगा ओपन कॅटेगरीमधून फॉर्म भरत असेल तर त्याला 1,000 रुपये लागतात. तो जर ऑदर कॅटेगरीमधून फॉर्म भरत असेल तर त्याला 900 रुपये लागतात. जर एखाद्या पोराला आमच्या वाटलं की एखाद्या प्रश्नावर मला डाऊट आलाय तर तो प्रश्न माझा बरोबर आहे मात्र परीक्षा पद्धतीनं चुकीचा दिलाय, तर तो प्रश्न बरोबर आहे का नाही यासाठी पहिल्यांदा मला 100 रुपये भरायचे. मग यासाठी मी नेट कॅफेवर जाणार, नेट कॅफेवाला त्याचा अकाउंट जोडणार, त्याच्यावरून तो 100 रुपये पाठवणार. आणि जर समजा त्यांचा प्रश्न चुकला TCSचा आणि माझं बरोबर आहे तर माझे 100 रुपये मला नेट कॅफेवाला फोन करेल का, त्याच्याकडे ठेवील का, गव्हर्नमेंट पाठवणार का नाही, हा लय मोठा प्रश्न. आता असे 1 कोटी लेकरं परीक्षा देणार, त्याचे जर 5 प्रश्न असतील तर प्रत्येकाचे 500 परीक्षेचे 1900. त्याच्यानंतर जिथं ह्या परीक्षा पद्धती राबवल्या चालल्यात त्या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट की चाबी ठेवायचे 20 रुपये, गाडी ठेवायचे 20 रुपये. याच्यातही आमचा कार्यक्रम ठोकला गेला. मग याच्यात मला वाटलं की ज्या विद्यार्थ्यांच्या भरोश्यावर मी मोठा झालोय, चला आपण आंदोलन करू. मग आता आंदोलन करताना मी रस्त्यावर येणार, मया मागं काही माझे विद्यार्थी असणार आणि मग मी नारेबाजी करणार. मग नारेबाजीत आमच्या एखादं दलिंदर मारणार, पाऊस पडला गाराचा, आणि मग त्याच्यात मी सरकारच्या विरोधात नारेबाजी केली, मी सरकारच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. आता पहा, सरकारबद्दल मी वाईट साईट वक्तव्य देण्याचा प्रयत्न केला तर मग हा जो कायदा आहे विशेष जनसुरक्षा कायदा या अंतर्गत पहिल्यांदा मला पकडल्या जाणार. त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट, माझा परिसर, माझं ऑफिस आणि माझे बँकेतले खाते गोठवल्या जाणार. त्याच्यानंतर मी गेल्यावर माझ्या व्यतिरिक्त कोणी तशाच मार्गावर चालण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या संदर्भात संघटनेचे सदस्य म्हणून त्यांना देखील अटक होणार. आता कलम 32 मध्ये जे बंदी प्रात्यक्षिकरण आहे की आम्हाला अटक कोणत्या गुन्ह्यामार्फत केलंय हे विचारण्याचं स्वातंत्र्य संविधानानं दिलं आहे, तर मग खऱ्या अर्थानं कलम 32 ची पायामली होतीये का, हा फार मोठा प्रश्न आहे. ही गोष्ट लक्षात घ्या.